गणेशोत्सव आणि त्यासाठी आम्ही एका अत्यंत खास अशा व्यक्तीला इकडे बोलावलंय. बघूया तुम्हाला ओळखता येते का ही व्यक्ती? अहो या 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 की. नाही नाही, मी ते मागून आलो, ते सरळ तो दरवाजा बंद होता तर मी ढकलला तिथं, मी सरळ स्टेजवरच आलो. नाही, मी ते खाली जाऊन बसतो खाली. नाही, मी जातो खाली खाली. ते इथून जायचं ना? अहो नाही, थांबा थांबा, इथे काही सहज आलात का? नाही, सहज म्हणजे ते गणपतीतलं नाटक पाहायला आलो. अहो, आमच्या लहानपणी आम्ही खूप नाटकं पाहिली, मी आणि गुंड्याभाऊनी, म्हणून म्हटलं तर इथं पण पाहूया. मी खाली खाली जातो मी. अहो नाही, थांबा, मी तुम्हाला तसं विचारत नव्हते. मग म्हणजे तुम्ही इथे कसे आलात? आता आधीच सांगितलं नाटक पाहायला अहो इथे म्हणजे स्कॉटलंडला कसे आलात? हा, अहो तो आमचा तो मोरू आहे ना, आमचा मुलगा, तो आता इथं ग्लासगोलाच सेटल झालाय. अच्छा. तो त्या जोशांच्या मधूनही सांगितलं म्हणून त्या IT वाले सरळ पुण्यातून येऊन त्याला घेऊन गेले. आता मोरू म्हणाला की आप्पा तुम्ही या, मग आता यावं लागलं, विमानाने आलो आम्ही. अहो, आमच्या वेळी इथे म्हणजे विलायतेला लोक बोटीने यायचे. 1.5 महिना लागायचा. म्हणजे आमच्या लहानपणी, म्हणजे मी नाही, ते तोंड बनतोय ना ते सांगतात. तो गुंड्याभाऊचे वडील हो. हा, ते सांगतात. मग आता मोरू म्हणला आप्पा या, मग आम्ही यावेळी तर एका दिवसात विमानाने आलो. काळाचा महिमा दुसरं काय. हो ना, पण चिमणराव एवढ्या मॉडर्न युगात ते तुम्ही तसेच कसे हो? तेच धोतर, तोच कोट, तेच उपरणं आणि तीच पगडी तुमची. मला नाही आवडत बदलायला. आपण काय बदलायचं? हा, आमची मोरूची मुलं मला चिडवतात, म्हणजे मला लाज वाटते, म्हणजे माझी त्यांना. मला म्हणतात की आजोबा तुम्ही हे गुळगुळीत टक्कल करून अशी गेरा शेंडी कशी बरं देता सध्याच्या काळात. आणि पुण्यातही मला मुलं चिडवायला लागली चकोट्या करून. मग मोरू मला म्हणाला की म्हणे आप्पा तुम्ही हे धोतर, हे उपरणं, ही पगडी, त्याच्यापेक्षा म्हणे तुम्ही पॅन्ट शर्ट नाही तर जीन्स आणि T-शर्ट का नाही घालत? यू फील यंग. आता मला काय करायचं ना या वेळेत यंग फील करून. मग मोरू म्हणाला म्हणे आप्पा म्हणे तुम्ही आता ना केस वाढवा, म्हणे लांब लचक केस वाढवा, आणि त्याला ना तो तांबूस कलरचा कलर असतो ना, किंवा तो मेहंदी कलर तो द्या. म्हणजे ते जुन्या काळातल्या सनई वाटकांसारखं असायचं ना तसं. मी म्हणलं नाही. मग मी म्हणलं मी ड्रेस तरी बदलेल, नाहीतर केस तरी कापी, दोन्ही नाही जमणार. तसा ना मी खूप हट्टी आहे. मग शेवटी नातवंडांच्या आग्रहाखातर शेंडी कापली बरं का. ती आत आहे म्हणून दिसत नाही, पण घेरा ठेवलाय, घेरा. हा, आणि त्या घेऱ्याला ना मी शॅम्पू पण लावतो महिन्याच्या शेवटच्या शनिवारी. हो, पण मी इथं आलो, ते इथं पाहिलं, इथं पण टक्कल करायची, गोटे करायची फॅशन आहे इथं. म्हणजे ते इथं बघा मुलाचं पाहिलं असं पूर्ण टक्कल, आणि मध्ये असे सगळे कोंबड्याच्या तुऱ्यासारखे केस वगैरे असे. हा, आणि इथं का आपल्याकडे पण नाही का टकलाची फॅशन, तो सिनेमातला तो पुरी आमरेश पुरी. हा, तो आणि तो टेनिसचा चॅम्पियन आगाशे. कोण आगाशे? हा, तो पुण्यातला तो अमेरिकेत सेटल झाला असतात. आता त्यांनी नाही का गोटे ठेवले, गेरे नाही ठेवले, पण गोटे ठेवले. मी म्हणलं मोरूला की फॅशन आहे, चालेल म्हणून, पण ऐकत नाही. बरं, तर मग चिमणराव तुम्ही आता इथे मोरूकडे आलात ग्लासगोला, इथे वेळ कसा घालवता? आता वेळ घालवायला मोरूची मुलं आहेत ना. अहो, तो मोरूचा मुलगा मला त्याच्या कॉन्व्हेंट शाळेत घेऊन गेला, त्या कॉन्व्हेंटच्या शाळेत मला आणि काऊला. आणि तिथली मुलं तर असं कुठल्या म्युझियम मधल्या वस्तू आणण्यासारख्या आमच्याकडे बघत होती, आणि म्हणली काय हल्ली पाहायला मिळत नाही तसे अवतार. आणि ते पाहून ना, ते ऐकून काऊला ती संकोचल्यासारखं झालं आणि लाजली ती. आता या वयात लाजायला शोधतं का तिला? पण लाजते. आली बरं का ती आज जरा वेगळी दिसते. काऊ हा, ते नाटक संपलं ना की टाळ्या वाजवायचं बरं. मी आलं बरं का काऊ. आज ना ती वेगळी दिसतेय. ते आमच्या मोरूच्या बायकोच्या मैत्रिणीचं तिथे ब्युटी पार्लर आहे, तिकडे जाऊन काऊ फेशियल करून आली. अहो, पूर्ण वेळ टॅक्सी मध्ये वेगळीच पैसे जरी बसते असंच वाटत होतं मला. बरं चिमणराव, पण तुमची मुलगी मैना ती अमेरिकेत असते? हो, अमेरिकेत असते ना. हो, मग तिला काही ईमेल वगैरे पाठवता का? नाही हो, ते कॉम्प्युटर वगैरे जमत नाही मला. म्हणजे मोरूच्या मुलांनी ना खूप शिकवायचा प्रयत्न केला कॉम्प्युटर मला आणि काऊला. पण ते काऊला ना आजी हा बघ माऊस,
असं म्हणलं गावकींचा तर खुर्चीवर उडी करून बसली. तसं गावचं इंग्रजी म्हणजे काय तिला काही समजत नाही, पण माझी मास्टर आहे बरं का इंग्लिशवर. हो तर ते मला चांगलंच लक्षात आहे. एकदा बघा तुम्हाला डोळे आले होते तेव्हा तुम्ही फाड फाड इंग्लिशमध्ये एका इंग्रजी साहेबाला पत्र लिहिलं होतं. हो आठवलं बरं का मला. अहो ते मी शेजारच्या कुलकर्ण्यांकडून लिहून घेतलं होतं. डोळे मिटले होते ना मी. तर मी लिहिलं, रिस्पेक्टेड सर, प्लीज एक्सक्यूज माय ॲब्सेन्स टुडे अँड टुमॉरो ॲज माय आईज हॅव कम. I shall attend the office as soon as they have gone. डोळे आल्याची चिठ्ठी वाजून साहेबाच्या डोळ्यातील पाणी आलं. भारावून गेला तो. कोणी जाईल नाही का? मग म्हणजे पहा ना, एका नेटिव्ह माणसाची इंग्रजीवर इतकी कमांड पाहून कोणालाही भारावून जायला होईल. अहो मग तेच तर मी मोरूला म्हणलो, अरे मोरू मी तुझ्या मुलांचा आपला अभ्यास घेतो, त्यांना इंग्रजी शिकवतो, तर नाही म्हणाला. म्हणजे त्याला कॉन्फिडन्स नाही माझ्याबद्दल. म्हणजे अहो पूर्वीच्या काळी ते मोरू महिन्याच्या वेळी प्रगती पुस्तकं यायची, आजकाल प्रगती पुस्तकं येत नाही. हो 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 एकदा मी ते असंच मोरूचं प्रगती पुस्तक पाहताना म्हणलं, अरे मोऱ्या गाढवा, ते तुझं प्रगती पुस्तक पाहून मला डोळे पांढरे व्हायची वेळ आली. ते मार्क्स येते काय? तो मोरू मला हळूच काय म्हणाला, आता अहो तुमचंच प्रगती पुस्तक आहे, जुन्या ट्रंकेत मला मिळालं. आणि या सगळ्या अशा गोष्टी ना काऊ नातवंडांना सांगते. फारच मिस्चिवस आहे होती. म्हणजे काय माझ्या नातवंडांकडे माझ्याबद्दल रिस्पेक्ट काय राहणार. राहील. बरं मी काय आता तुमचा फार वेळ घेत नाही. मी जाऊ का? पण तिथं माझ्याकडे दुसऱ्याच हो ना. बाईक असतात. मला तो नंबर आहे, मी इथं विंगेतून हरकत नाही. बसा ना, बसा. तुम्ही विंगेतून बसा. येतो बरं का विंगेतून. तर मंडळी तुम्ही पाहिलात ना, आपले चिमणराव आजही जसेच्या तसेच आहेत. तर आज इतकी खास व्यक्ती इकडे आपल्याला लाभली आहे, तर आपण आपला कार्यक्रम पुढे नेऊया ना. चला तर मग.